प्रॅक्टिस प्रॉब्लेम 5 बघायचा आहे आज आपल्याला. पेज नंबर आहे पुस्तकातला 322. लक्ष द्या. प्रिपेअर फायनल अकाउंट्स फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2019 विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट. खाली ट्रायल बॅलन्स दिलाय. नेहमीप्रमाणे त्याला डेबिट साइड आहे, क्रेडिट साइड आहे, त्याचे बॅलन्सेस तिथे दिलेले आहेत आणि त्याच्या खाली काही ऍडजस्टमेंट दिल्यात. ऍडजस्टमेंट बघा, ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण टिकमार्क करून घेऊया. नंबर 1 आहे क्लोजिंग स्टॉक 89,600. टिकमार्क करण्याची गरज त्याला नसते, सोडून द्या. नंबर 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिल्यात, सॅलरीज आणि वेजेस. बघा सॅलरीज आणि वेजेस कुठे आहे, टिकमार्क करा. सगळ्यात पहिल्यांदा सॅलरीज आहे बघा, वर सगळ्यात वर सॅलरीज आहे आणि बरोबर मध्ये इथं वेजेस दिलेत तुम्हाला. तर सॅलरीज आणि वेजेसला टिकमार्क करून ठेवा. झालं. परत नंबर 3 बघा, प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 10%. डिप्रिसिएशन सांगितलंय त्यांनी 10% मशिनरीला. बघा मशिनरी बाळांनो कुठे दिले, 4 नंबरला, त्याला टिक मार्क करून ठेवा. मशिनरीला डिप्रिसिएशन आहे 4 नंबरला दिलेला आहे. नेक्स्ट आहे बॅड डेट्स दिल्यात 2000 आणि आरडीडी 5%. डेटर्स वर करतो बघा, इथं हायलाइट केले डेटर्स तुम्हाला दिलेले आहेत. डेटर्सला टिक मार्क करून ठेवा. डेटर्सला टिक मार्क करून ठेवा. झाले. ऍडजस्टमेंट बघितल्या. पोस्टिंग बघूया. ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट हे आपलं रेग्युलर ठरलेलं म्हणजे फायनल अकाउंट मध्ये गोष्टी या आपण तिथं बनवतो. ट्रेडिंग अकाउंटला कोणते खर्च लिहितो, तर जे खर्च फॅक्टरीमध्ये होत असतात त्याला आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो, ज्यामध्ये बाळांनो वेजेस, कॅरेज, ऑक्ट्रॉय, फ्रेट, कोल, फ्युअल, गॅस, मोटिव्ह पॉवर याचा समावेश होतो. पीएल अकाउंटला आपण काय करतो, तर पीएल अकाउंटला आपण ऑफिसमध्ये होणारे सगळे खर्च लिहित असतो. त्यानंतर बॅलन्स शीटला सगळ्या असेट्स आणि सगळ्या लॅबिलिटीज ज्या आहेत त्या आपण तिथे लिहित असतो. तर हे आपलं रेग्युलरचं लॉजिक आहे ट्रेडिंग, पीएल आणि बॅलन्स शीट मागं पोस्टिंग करण्याचं. समजतंय सगळ्यांना. तर पोस्टिंगला सुरुवात करूया. आता बोला बाळा, पहिला पॉईंट काय दिलाय बघा. सॅलरीज दिल्यात किती आहेत, 10,000. सॅलरीज 10,000 रुपये. सॅलरीज म्हणजे ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार. याला आपण पीएल ला लिहितो. लिहा पीएलच्या डेबिटला टू सॅलरीज 10,000. इनरला लिहा, ऍडजस्टमेंट आहे म्हणून. अथर्व बोला बाळा. परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो, इनरला लिहितो, रिटर्न्स वजा करावे लागतात म्हणून. किती आहेत, 71,400. परचेस 71,400 रुपये. चलो पुढं. प्रतीक, रेंट. रेंट हा ऑफिस मध्ये होणारा खर्च आहे, याला आपण पीएलच्या डेबिटला लिहितो. सॅलरीजला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा रेंट. किती आहे, 2,200 रुपये. हा बघा, इनरला सॉरी तिथं कंसात इन्फॉर्मेशन दिली आहे 11 महिने, तर याला काहीतरी हिडन ऍडजस्टमेंट आहे. याला इनरला लिहा, इनरला लिहा 2,200 इनरला. पुढं प्रांजली. मशिनरी 56,000 ही तुमची आहे असेट. बॅलन्स शीटला लिहितो आपण सगळ्या असेट्स, असेट बाजूला लिहा मशिनरी 56,000. याला ऍडजस्टमेंट आहे. मग इनरला 56,000 रुपये इनरला लिहा. गायत्री बोला. ऍडव्हान्स अगेन्स्ट वेजेस. वेजेसच्या अगेन्स्ट आपण ऍडव्हान्स दिलाय. आपण ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत म्हणजे हा काही खर्च नाहीये. आपण जेव्हा ऍडव्हान्स मध्ये एखादी गोष्ट देतो बाळांनो, तेव्हा ती आपली असेट असते. याला प्रीपेड असं सुद्धा म्हणलं तरी चालेल. तर ही असेट आहे तुमची. याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा, एक ओळ जागा सोडून. ऍडव्हान्स अगेन्स्ट वेजेस 4,000.
ऍडव्हान्स अगेन्स्ट वेजेस लिहा असेटला 4,000 रुपये. हा कशाला कुठे ऍडजस्टमेंट आहे पळायला नाही याला ऍडजस्टमेंट वगैरे काही याला काय ऍडजस्टमेंट वगैरे नाही हे डायरेक्टली बॅलन्स शीटला आउटरला लिहा. गायत्री वाचा यानंतर काय दिले 20,000 ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितो. लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉकच्या समोर 20,000 रुपये ओपनिंग स्टॉक लिहा 20,000 रुपये ट्रेडिंगच्या डेबिटला कायम हा पॉईंट येईल. बोला अथर्व. बॅड डेट्स बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे म्हणजे तोटा याला आपण लिहितो बाळांनो पीएलच्या डेबिटला लिहा पीएलच्या डेबिटला टू बॅड डेट्स एक जागा सोडा रेंटला जर अमाऊंट सांग बाळा 1,000 टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 1,000 असू दे त्याला या ऍडजस्टमेंटला आपण हे करतोय कव्हर करतोय त्याचा काही इनरला लिहिण्याची प्रॉब्लेम नाहीये सध्या आहे तसं लिहा. बोला अथर्व. प्रीपेड या शब्दानं जर काही आलं तर तुम्ही समजा ती तुमची असेट आहे. लक्षात घ्या प्रीपेड या शब्दानं जर काही सुरुवात होत असेल तर त्याला तुम्ही तुमची असेट आहे असं समजा. बॅलन्स शीटच्या असेटला लिहा प्रीपेड इन्शुरन्स. बोला बळा अमाऊंट अमाऊंट आहे 2,400 रुपये 2,400 रुपये. प्रतीक बोला. वेजिस यानंतर आहे वेजिस म्हणजे फॅक्टरीमध्ये जे कामगार आहेत त्यांना दिले जाणारे पैसे याला आपण ट्रेडिंगला लिहितो. तर लिहा परचेसला एकूण जागा सोडून टू वेजिस ऍडजस्टमेंट आहे का आहे मग याला इनरला लिहूया अमाऊंट बोल बाळा 2,700 2,600. सगळ्यांना एक सूचना आहे फायनल अकाउंट किंवा 12वीच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा आपलं क्लासला येतो आहे किंवा कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करतोय पहिल्यांदा येताना फॉर्मॅट हा आपला आखलेलाच असला पाहिजे. ठीक आहे फॉर्मॅट जर आखलेला नसेल तर आपण मागं पडतो मग हळूहळू हळूहळू पुन्हा आपल्याला स्वतःला तिथपर्यंत नेईपर्यंत पुन्हा वेळ जातो. तर कायम सगळ्यांनी घरामध्ये फॉर्मॅट हा आखून ठेवत चला. कळालं. चला बोला प्रांजली. लूज टूल्स दिलेले आहेत 26,000. लूज टूल्स ही आपली असेट आहे या बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहा लूज टूल्स 26,000. लूज टूल्स आहे 26,000 रुपये बॅलन्स शीटला लिहा त्याला. बोला अनुजा. जरा लक्ष द्या महत्वाचा पॉइंट आहे इथं रिसिवेबल लिहिले. रिसिवेबल याचा अर्थ मिळणार आहे कोण नाही रिसिवेबलचा अर्थ आहे मिळणार आहे. ओके रिसिवेबलचा अर्थ आहे मिळणार आहे. एक लक्षात घ्या जी गोष्ट भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार असते ती तुमची असेट असते. बरोबर जी गोष्ट भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार असते ती तुमची असेट असते. तर हे कमिशन रिसिवेबल ही तुमची आता असेट आहे. रिसिवेबलला दुसरा एक शब्द येतो रिसिव्ड. रिसिव्ड म्हणजे मिळाले आणि रिसिवेबल म्हणजे मिळणार आहेत. मिळाले तर तो उत्पन्न झाला आणि मिळणार आहेत असं म्हणलं तर ती आपली काय झाली असेट झाली. तर हे कुठं लिहावं लागेल बॅलन्स शीटच्या असेटला कमिशन रिसिवेबल अमाऊंट आहे 400. कमिशन रिसिवेबल अमाऊंट आहे 400. कमिशन रिसिवेबल अमाऊंट आहे 400 रुपये. बोला पुढे गायत्री. डेटर्स डेटर्स ही तुमची असेट आहे याला बॅलन्स शीटच्या असेटला पण लिहितो आणि डेटर्सला ऍडजस्टमेंट सुद्धा आहे. इनर लिहावं लागेल. लिहा डेटर्स. बोला किती आहे 64. इनरला लिहा 64,000 रुपये. ठीक आहे 64,000.
कोणतीही कॅश, मग ती हातामध्ये शिल्लक असू दे किंवा बँकेमध्ये असू दे, ती आपली असेट असते. तर लिहा असेटला, डेटर्सला 4 ओळी जागा सोडा आणि मग लिहा कॅश. किती? कॅश आहे 1000. कॅश आहे 1000. चलो पुढं. बँक बॅलन्स ही सुद्धा तुमची असेट आहे. किती आहे बळा? बँक बॅलन्स आहे 3000. ठीक आहे प्रतीक. ओके, ड्रॉइंग्स आपण कॅपिटल मधून वजा करतो. कायम लक्षात घ्या, ड्रॉइंग हे कॅपिटल मधून वजा करतो. कॅपिटल कुठे लिहितात? तर कॅपिटल लिहितात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर लिहा पहिल्यांदा कॅपिटल, त्याच्या खाली लिहा लेस ड्रॉइंग्स. कॅपिटलच्या खाली लिहा लेस ड्रॉइंग्स. किती आहे बघा कॅपिटल ड्रॉइंग्स आता? 6000. 7600. पुन्हा जेव्हा कॅपिटल मिळेल तेव्हा वजाबाकी करूया. आता फक्त आहे तसं लिहून ठेवा 7600 रुपये. झालं? चलो बोला. फ्रेट इनवर्ड दिले. ओके, फ्रेट असेल तर ते आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. तर फ्रेट लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला 1000 टू फ्रेट 1000. वेजेसला जागा सोडा. फ्रेट आहे 1000 रुपये. अनुजा, बिल रिसिवेबल ही बाळांनो तुमची असेट आहे. ओके, याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा बिल्स रिसिवेबल. बोला जरा किती आहे? 13600. 13600 फ्रेट. ओके, आपलं सॉरी बिल रिसिवेबल. चलो गायत्री. ओके, लोन टू अरुणा म्हणजे आपण दिलेलं कर्ज आहे. डेबिटला आले म्हणजे आपण दिलेलं आहे. आपण जर कर्ज दिलं तर ती आपली असेट असते आणि आपण कर्ज घेतलं तर ती लॅबिलिटी असते. आपण दिले ही असेट आहे. असेटला लिहा लोन टू अरुणा 30,000 रुपये. हा, बिल रिसिव्ड असं नाही येणार, बिल रिसिवेबलच येईल जास्तीत जास्त. रिसिव्ड असं काय येणार नाही. रिसिव्ड असं आला असेल क्रेडिटला असेल तर तो इन्कम आहे तुमचा. मला वाटते डेबिट साइड आपण पूर्ण केली पोस्टिंगची. बरोबर आहे? डेबिट मध्ये कुणाला काही शंका आहेत का? कुठला भाग कळाला नाही असं काही झालंय का? समजले बऱ्यापैकी डेबिटचं पोस्टिंग तुम्हाला. क्रेडिटला सुरुवात करूया. बघा आता क्रेडिटला 1 बाय 1 काय गोष्टी येतात. तूच बोला अथर्व, बोला पहिल्यांदा. बघा क्रेडिटला आलेला इंटरेस्ट आपण पीएलच्या क्रेडिटला लिहितो. लिहा पीएलच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट रिसिव्ड. किती आहे? 2400. बर, कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला आपण लिहितो. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा कॅपिटल. किती आहे? 160 मधनं 7600 गेले. 160 मधनं 7 गेले. 153. 53 मधनं 600 गेले. 152,400. बरोबर आहे? वजाबाकी जर इन केस काही चुकली तर सांगा मला. 1,52,400 रुपये. प्रतीक बोला. सेल्स आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किती? 85. लिहा बाय सेल्स. इनरला लिहा 85,000. इनरला लिहा 85,000 सेल्स. प्रोव्हिजन फॉर बॅक डेट्स म्हणजेच ओल्ड आरडीडी. बघा ओल्ड आरडीडी जो असतो तो आपण क्रेडिटला आलेला आरडीडी आपण पीएलच्या क्रेडिटला लिहितो. लिहा
पीएलच्या क्रेडिटला बाय ओल्ड आरडीडी. बोला किती आहे? 2000. कमिशन, क्रेडिटला आलेलं कमिशन पीएलच्या क्रेडिटला लिहितो. बाय कमिशन किती आहे बळा? 1600. 1600. ओके. बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही तुमची बाळांनो लॅबिलिटी आहे. त्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा बिल्स पेएबल. किती आहे बळा? 9200 रुपये बिल्स पेएबल आहेत. ओके. क्रेडिटर्स म्हणजे आपले आपण ज्यांच्याकडून उधारीवर माल आणला असे लोक, पैसे द्यायचे आहेत, कर्ज आहे तुमचं, लॅबिलिटीला लिहा क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्स किती रुपये? 56,000. क्रेडिटर्स आहेत 56,000. ओके. संपलं. कळालंय पोस्टिंग सगळ्यांना? एक हिडन ऍडजस्टमेंट यामध्ये आहे, त्याला आपण लास्टला कव्हर करूया. आतापुरतं पोस्टिंग आपलं कंप्लीट झालंय. आता भाग येतो ऍडजस्टमेंटचा. बघा वन बाय वन ऍडजस्टमेंट काय आहेत जरा बघूया. नंबर 1 बघा, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 89,600. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येतात. त्यानुसार पहिला इफेक्ट येतो क्लोजिंग स्टॉकचा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 89,600. 89,600. नंबर 1. दुसरा इफेक्ट, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची काय असते? असेट असते. याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक 89,600. कळाली ऍडजस्टमेंट नंबर 1. पहिला इफेक्ट केला ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा केला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. चलो नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा काय दिले. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरीज आणि वेजेस. सॅलरीज आहेत 2000. कालच मी बोललो आउटस्टँडिंग काय म्हणलं की पहिला इफेक्ट काय करायचा त्याचा? ऍड. बरोबर. आउटस्टँडिंग म्हणलं की लगेच ऍड. किती आहेत आउटस्टँडिंग सॅलरीज? 2000. तर करा पहिल्यांदा सॅलरीज मध्ये लिहा ऍड आउटस्टँडिंग 2000. दहा अधिक 2 12 केला पहिला इफेक्ट. ओके. दुसरं काय आउटस्टँडिंग आहे बोला? वेजेस. त्याला पण सेम इफेक्ट करा ऍड आउटस्टँडिंग. किती? 4000. 4000 रुपये. सव्वीसशे अधिक 4000 6,600. बरोबर केला. आउटस्टँडिंग म्हणलं की पहिला इफेक्ट काय करायचा? संबंधित गोष्टीमध्ये तेवढा पॉईंट तुम्हाला ऍड करायचा आहे. ओके. दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग हे तुमचं देणं असतं, तर याला घ्यायचंय तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. लिहा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ज्यामध्ये 2 आहेत, एक आहे सॅलरीज आणि आहे वेजेस. 2 आणि 4 असे आहेत ना? 2 आणि 4 असं आहे ना? तर हे लिहा 2000, 4000, आउटरला लिहा 6000. या पद्धतीने आउटस्टँडिंगचे इफेक्ट करायचे. पहिला इफेक्ट काय? संबंधित खर्चामध्ये ऍड. दुसरा इफेक्ट काय? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. लक्षात घ्या. खाली कळाले ऍडजस्टमेंट. दोन्ही इफेक्ट केले. ही ऍडजस्टमेंट
कंप्लीट झाले. नंबर पुढचा बघा काय आहे. चार्ज डिप्रिसिएशन ऑन मशिनरी ऍट द रेट 10%. मशिनरीला 10% डिप्रिसिएशन करा. डिप्रिसिएशन त्याच्या खालील्या मशिनरीच्या लेस डिप्रिसिएशन 10%. 56च्या 10%, 56,000च्या 10% किती येतील रे? 5,600 बरोबर आहे. 56 मधनं 5 गेले 51, 51 मधनं 600 गेले 50,400. कळाला पहिला इफेक्ट. दुसरा डिप्रिसिएशन हा खर्च आहे. दुसरा इफेक्ट पीएलच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 5,600. टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 5,600. कळालं. डिप्रिसिएशन ऑन मशिनरी ही ऍडजस्टमेंट आपली इथं कंप्लीट झाल्या. नेक्स्ट बघूया. Bad debts to be written off 2,000 and create a provision 5% on debtors. बॅड डेट्स प्रोव्हाइड करा सांगितले 2,000. पहिल्यांदा बॅड डेट्स जे आहेत ते डेटर्स मधनं बाळांनो वजा करायचे. करा जरा. डेटर्स मधनं बॅड डेट्स वजा करा. 2,000 लिहा. डेटर्सच्या खाली लेस बॅड डेट्स 2,000. चौसष्ट मधनं 2 गेले. इनरलाच लिहा 62,000 बरोबर. आणि दुसरा इफेक्ट याचं सॉरी दुसरा पॉईंट काय सांगितलाय. डेटर्सवर पुन्हा एकदा 5% काय काढा. आरडीडी काढा. तर 62,000च्या 5% काढा. 62च्या 10% किती येतात बोला. 6,200 10%. 6,200च्या निम्मे 6,000च्या निम्मे 3,000. 200च्या निम्मे 100 म्हणजे 3,100 लिहा. किती येतात बरोबर येतात का बघा. किती येतात 58,900. अनुजा किती येतात बरोबर आहे. ठीक आहे. हे झालं पहिला इफेक्ट बॅड डेट्स आरडीडीचा. दुसरा इफेक्ट काय करायचा. पीएलच्या डेबिटला लिहा टू बॅड डेट्स किंवा याला म्हणा टू न्यू बॅड डेट्स पाहिजे तर ते होते 2,000 आणि टू आरडीडी किती होता 3,100. आरडीडी किती होता 3,100. समजलं तुम्हाला सगळ्यांना. बॅड डेट्स मध्ये सॉरी डेटर्स मध्ये पहिल्यांदा बॅड डेट्स वजा करायचे. जी रक्कम राहते त्याच्यावर आरडीडी काय आहे तो तुम्हाला तिथं कॅल्क्युलेट करायचा आहे. कळालं. बॅड डेट्स पहिल्यांदा आरडीडी दुसऱ्यांदा आणि दुसरा इफेक्ट काय तर पीएल अकाउंटच्या डेबिटला. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यात. एक ऍडजस्टमेंट आपली राहिली आहे. इथं काय आहे बघा की ऍडजस्टमेंट हिडन ऍडजस्टमेंट आहे. जरा इथं लक्ष द्या की हे जे रेंट आहे हे यांनी काय सांगितलंय किती महिन्यासाठी दिलं 11 महिन्यासाठी. आपण फायनल अकाउंट तयार करतो ते एका वर्षासाठी तयार करतो आणि एक वर्षामध्ये महिने किती असतात तर 12. तर म्हणजे याचा अर्थ काय की 11 महिन्यासाठी 2,200 रुपये दिलेत. तर मग अजून एका महिन्याचे द्यायचे राहिलेले आहेत. समजते का बघा. यांनी काय दिले 2,200 दिले पण कंसात काय म्हणले की ते आहेत 11 महिन्याचे. आपण वर्षाच्या हिशोबाने कितीचे दिले पाहिजेत टोटल 12 महिन्याचे. याचा अर्थ एक महिन्याचं राहिलेलं आहे. जरा याचं वर्किंग बघा कसं कॅल्क्युलेट करायचं. आता बघा 11 महिन्यासाठी
त्यांनी किती रेंट पे केले? 2200. तर मग एका महिन्यासाठी किती असेल? या पद्धतीने इक्वेशन मांडायचं. हे कसं सॉल्व्ह करायचं? 1/11 गुणिले 2200. 11 दुनी 22. तर एका महिन्याचं किती येतं? 200. लिहून घ्या ही वर्किंग नोट वर समासात. आउटस्टँडिंग मीन्स देणे आहे. लिहून घ्या वर समासात किंवा बॅलन्स शीटच्या खाली जर 4 ओळी असतील त्यामध्ये वर्किंग नोटी लिहून घ्या. पुन्हा तुम्हाला समजलं पाहिजे याचं कॅल्क्युलेशन आपण कसं केलेलं आहे ते. लिहिलंय? झालं की सांगा. झाले प्रतीक झाले, प्रांजल झाले. काय तरी लिहिले. आता बघा आउटस्टँडिंग आहे रेंट. आउटस्टँडिंग म्हणले की पहिला इफेक्ट काय करायचा? ऍड. बरोबर. आउटस्टँडिंग म्हणलं की पहिला इफेक्ट ऍड. तर रेंटच्या खाली लिहा ऍड आउटस्टँडिंग 200 रुपये. ऍड आउटस्टँडिंग 200 रुपये. बावीसशे अधिक 200. हा झाला पहिला इफेक्ट. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट कायम बॅलन्स शीटच्या कुठे येतो? लॅबिलिटी बाजूला. तर लिहा लॅबिलिटीला हे जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बरं ठीक आहे, खाली लिहा इथं. आउटस्टँडिंग रेंट 200 रुपये. दुसऱ्या इफेक्टला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आउटस्टँडिंग रेंट 200. प्रॉब्लेम सोडवून झालेला आहे. जरा सगळ्यांनी बघा. झाला असेल तर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा पहिल्यांदा फटाफट. ट्रेडिंग अकाउंटची टोटल करा किती येतं बघा. डेबिट मोठी येते का क्रेडिट मोठी येते जरा बघा. क्रेडिट येते. ओके, किती येते हे बघा. एक मिनिट. हे जे परचेस आणि सेल आहेत हे आपण इनरला लिहिले, त्याला आउटरला लिहा. आहे तसं लिहा, आतलं काही खोडायचं वगैरे नाहीये. $85,+89,600 हे 600. 9 आणि 5. 9 आणि 1 10 4 14. चला 1 8 आणि 1 9. बरोबर आहे ते माझी टोटल 1,74,600 क्रेडिटची. तीच डेबिटला लिहा. त्यातनं डेबिट साइड वजा करूया. बघा जरा 71 अधिक 20 71 81 91 91 आणि 6 97 97 98 99. 1,99,000 सॉरी 99,000 येते. त्यातनं 1,74,600 वजा करा. 9 आणि 1 10 आणि 4 14. $75,600 येतात. त्याला लिहा ग्रॉस प्रॉफिट. याला लिहा ग्रॉस प्रॉफिट 75,600. बघा हे उत्तर असतं बरं का तुमचं. ट्रेडिंग अकाउंटचं उत्तर का काय तर ग्रॉस प्रॉफिट. का ट्रेडिंग अकाउंट तयार करतो तर ग्रॉस प्रॉफिट किती आहे मग कळण्यासाठी.
तो ग्रॉस प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट लिहितो आपण बाळांनो, पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट 75,600 लिहिले, 75,600. आता बघा पीएल ची कोणती साइड मोठी येते, डेबिट और क्रेडिट. ऑब्विसली क्रेडिट येईल. 75 आणि 1 76, 77 78 79 80 81,600 येते माझी, बरोबर आहे, 81,600. डेबिटची किती येते जरा बघा, 12 13 14 15, 15 आणि 5 20, 20 आणि 2 22 आणि 3 25, 25 आणि 1 26, 100, 26,100. ठीक आहे, वजा करा त्यातनं. हं? 55,000 येते, बरोबर, बरोबर येते. बघा बघा बघा, 55,500 येते का नेट प्रॉफिट येते तुझा. अनुजा काहीतरी येतोय प्रांजली का, येतोय का रे? हा, 55,500 लिहा नेट प्रॉफिट. झालं, हे आहे आपलं उत्तर पीएल अकाउंटचं, कळालं. आता हे जे पीएल अकाउंटचं जे एनपी आलाय हा आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो. तर कॅपिटलच्या खाली लिहा सगळ्यांनी ऍड एनपी 55,500. किती येतात, 2,07,900 येतात का? हा, 2,07,900 येतात का कॅपिटलच्या आउटरला? आणि बॅलन्स शीटच्या दोन्ही साइडची टोटल करा, किती येते बघा. दोन 2,79,300 येते इकडली. दोन 79,300 दोन्ही बाजूची ती देते, 2,79,300 ने टॅली होतं. मागे उत्तर दिलीत बाळांनो काहीतरी. तो हा प्रॉब्लेम आपल्या इथं कम्प्लीट होतोय, एवढ्यानं हा टॅली होतं.